नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 जून 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणेने चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र पूर्व आषाढ आहे. योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:52 ते 5:34 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:34 ते 7:16 आणि यमगंड काळ दुपारी 12:29 ते 2:10 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर लाभ योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहा. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारच्या दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा खूप बऱ्याच प्रमाणात सकारात्मक राहील. तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. काही महत्त्वपूर्ण तुम्हाला सल्ले मिळतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण लाभ जे की कित्येक दिवसापासून प्रलंबित होते ते तुम्हाला मिळू शकतील. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही संधी किंवा त्या संदर्भातले काही लाभ आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं गरजेचं राहील. अनपेक्षित काही लाभ मिळतील. दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध अतिशय उत्तम अशा प्रकारचे दिसून येतील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. बाहेर फिरण्याचा वेग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर सुद्धा नातेसंबंध सुधारते. दिवस तुमच्यासाठी धकाधकीचा मात्र शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 2ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 4थातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी तुमचे काय महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करण्याकरता किंवा काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींचे काही अपेक्षा तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण करायला लागतील. मात्र दिवस तुमच्यासाठी
शुभफलदायी असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनिबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल फारच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. प्रलंबित कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता, सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनिबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु कामं पूर्ण होताना थोडंसं त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. थोडंसं फ्रस्ट्रेशन वाढेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनिबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले लाभसुद्धा होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनिबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं फिरणं होईल. कार्यक्षेत्रासंदर्भातली महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हाती घेऊ शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 जून 2024 करायचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.